महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमधील एसी बंद पाडू. सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांचा इशारा. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कोल्हापूर महानगरपालिकेने प्रवाशांना प्रवास हा अधिक सोयीस्कर व्हावा, आराम मिळावा या उद्देशाने आमदार फंडातून 2022 साली 9 एसी बस खरेदी केल्या होत्या. पण अवघ्या 4 वर्षातच या बसेसचे एसी बंद असल्याचे निदर्शनाला आले आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, त्यातच केएमटी बसेसची संख्या कोल्हापूर महानगरपालिकेकडे कमी आहे. त्यामुळे असलेल्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी केएमटी बसमधून प्रवास करतात. अशा गर्दीतून कोल्हापूरकरांना प्रवास करताना गरमीचा फार त्रास सहन करावा लागत आहे. तरी कोल्हापूरकरांना आरामदायी व सुखकर प्रवास एसी सुरू करून व बसेसची संख्या वाढवून करावे या मागणीचे निवेदन महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ यांना देण्यात आले. 8 दिवसात बसेसमधील एसी सुरू नाही केले तर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमधील एसी बंद पाडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी दिला. आज आपण कोल्हापूरचे उपायुक्त यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या एसी बसेस आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो. परवाच्या सभेमध्ये महापौर मॅडमांचं एक स्टेटमेंट आपण एक मीडिया चॅनलवरती, सोशल मीडियावरती ऐकलं. सभागृहात फार गरमी होती. अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की जो पुढच्या सभेच्या आधी या सभागृहामध्ये एसी जर बसवले नाहीत तर सर्व अधिकाऱ्यांच्या केबिन्समधले एसी काढून आणून या सभागृहात बसवले जातील. जर जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना जर सभागृहामध्ये गरम होत असेल तर आज कोल्हापूर शहरातील सर्वसामान्य लोक आज आपले पैसे देऊन तिकीट काढून एसी असणाऱ्या बसेत नॉन एसीचा अनुभवतात. आज संख्या बसेसची कमी असल्यामुळे त्या बसेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात सिटिंग कॅपॅसिटीपेक्षा जास्त नागरिक बसले जातात. त्यामुळे त्या लोकांना उष्णता फार होते. आपण आज त्यांना निवेदनामध्ये असे सांगितलेले आहे, येणाऱ्या 8 दिवसात जर एसी बसेसमध्ये एसी सुरू नाही झाला तर आम्हीसुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या केबिन्समधले एसी बंद पाडू, असे आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.